मैं तो तेरे पास भी जगातील विश्वासात आहे, जे आजही विश्वासाने किसन महाराजांचं नाव घेतात, त्यांचं एकही काम अपूर्ण राहत नाही हा त्यांना ठाम विश्वास असणारच असणार. आपल्या जीवनात आपले सद्गुरू कोणी असो, आपल्याला त्यांची सेवा घडली, काही काहींना नाही घडली. तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले, तरी नाही घडली सेवा. मला सेवा नाही भेटली, मंत्र दिला, स्वप्नात दिला, नाव सांगितलं, दीक्षा दिली, पण सेवा नाही घडली. सेवा जरी नाही घडली, आपल्या सद्गुरूच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून प्रतिवर्षी आपण तिथं हजर असणं, आपलं योगदान असणं, आर्थिक असो, शारीरिक असो, श्रमिक असो, हे योगदान असणं ही सेवाच आहे. आपल्या लेकराचा गुणगौरव आपण केला पाहिजे ना. प्रत्येक बापाला वाटतं ना, माझं नाव माझ्या मुलानं वाढवावं. आता हे तुम्ही एवढा पसारा लावलेला, तुम्हाला वाटत नाही की तुमच्यापैकी कोणतरी करावं? हे बटणं बंद कोणतरी खालीवर केलीच पाहिजे. जर नाही केलं तर तुम्ही एवढे हे लाख मोलाच्या मशिनरी घेतल्याचा उपयोग काय? जसा व्यवहार आहे तसाच परमार्थ आहे. वडिलाला जसं वाटतं की लेकराने आमचं नाव पुढे द्यावं, तेच लेकरालाही वाटतं वडिलांनी आमचं नाव पुढे वाढवावं. त्यासाठी अहोरात्र पालक परिश्रम घेत असतात. आज ज्यांचं कीर्तन झालं, आमचे परमश्रेष्ठ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, सध्या श्री क्षेत्र आळंदी निवासी माऊली ज्ञानोबा यांच्या सानिध्यात असणारे आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य शिवदास महाराज आघाव महाराजांनी सुंदर या ठिकाणी कीर्तन केलं. मला वाटतं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आता उद्धाराया आले दीन जना, ब्रह्मादिक ज्यांची वंदिती पायवणी. सुंदर असं चिंतन या ठिकाणी मांडलं. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नाही. महाराजांचं सर्वजण आपल्या टाळी वाजवून स्वागत करू. त्यांना साथ करण्यासाठी जी काही सर्व गायक वादक मंडळी होती, त्या सर्व गायक मंडळीचे सुद्धा टाळी वाजवून स्वागत करू. मला वाटतं त्यांच्या माध्यमातून हा सुंदर योग आला, असे आमचे परमश्रेष्ठ परवास आदरणीय वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य नवनाथ महाराज आंधळे महाराजांचे सुद्धा टाळी वाजवून स्वागत करू. महाराजांनी अनेक ठिकाणी झाडं झुडपं रोपटे लावलेले वाढत आहेत, काही फोफावले, काही मोठे होत आहेत, काही घेर धरून पाहत आहेत. सुंदर मृदंग वाजवणारा आमचा युवा मृदंगाचार्य, त्याच्यासाठी सुद्धा टाळी वाजवून स्वागत केलं. सुंदर साऊंड सिस्टीम, हॉलमध्ये सहसा साऊंडचं माईकचं कनेक्शन योग्य पाहिजे तसं जुळत नाही. माधव महाराज, बरोबर, माधव महाराज सुंदरवाड. मी गडबडीत बोलता बोलता नाव चुकीचं घेतलं का होते कसं ते म्हातारपणी लहान लेकरांना होतं. तुमच्या हरिभक्तीपरायण माधव महाराज, भरपूर विद्यार्थी महाराजांनी तयार केले. हे सगळे महाराजांचीच विद्यार्थी. तसं एक आपण शाळेत म्हणायचो ना, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. अशा पद्धतीने त्यांचे संभाजीनगरमध्ये अनेक लेकरं, काही काही एक नाही तर दोनच लेकरं होते. काही काही एक नाही म्हणून ते आयुष्य बरबाद करते. कुठं कोणाचा अंगुरान, कोणाची पेटियान, कोणाचा तबलान, कोणाचा पकवाजा. नाही झालं म्हणून रडत रडत मरते. भरपूर लेकरं आहेत, कारण त्यांना प्रत्येकाला आपण लेकरासारखा जीव लावला तर ते परमार्थ करतात, परमार्थ वाढतो. प्रतिवर्षी अशाच पद्धतीने किसन महाराजांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात व्हावी. एका ठिकाणी नाही, जिथं जिथं भक्त परिवार आहे तिथं तिथं शिष्यमंडळांना अनेक ठिकाणी करावी. आपल्या सद्गुरूची पुण्यतिथी एखादा जर म्हणत असेल ना, मी बीडला राहतो कडे, माझी इच्छा आहे, त्याला म्हणायचं 1500 रुपये मी देतो, करतो कर 50 लोक जाऊ. ते मला कीर्तनकार नाही, अर्ध्या रात्री तुम्ही माधव महाराजांना फोन करा किंवा मला फोन करा.
मी तुम्हाला कीर्तनकार देतो, पैशावाला नाही, फुकट कीर्तनकार देतो. मी आतापर्यंत जिथं कुठं भागवत कथा करतो, रामकथा करतो, कीर्तन करतो, कधीच 1 रुपया ठरवून घेतले पैसे, कधीच नाही ठरवले. आता तिरुपतीला कथा आहे, तुळजापूरला कथा आहे, आता खुलताबादला एक कथा झाली आणि आता राम जन्मता हनुमान जयंती त्यांनीच मुद्दाम सेवा दिली, म्हणजे भद्रामारुतीला सेवा रुजू झाली. त्यांना स्पष्ट सांगितलं, त्यांनी माझ्याकडे नियोजन त्याचं म्हणजे कीर्तनकार तुम्ही घ्या, म्हणलं घेतो.